हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. आपण लास्ट टाइम अध्याय नंबर 14 मध्ये थांबलो होतो. आय थिंक अध्याय नंबर 14 मध्ये श्लोक नंबर 13 ला थांबलो होतो आपण. जर मला श्लोक नंबर 15 मध्ये थांबलो होतो आपण, राईट. 14.15. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते तथा परिणमस्तमसी मूढ योनिषु जायते. जेव्हा मनुष्याचा रजगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो, आणि जेव्हा तमगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो, राईट. तर जर तुम्ही पुन्हा एकदा जर याला ब्रेकअप चेक केलं तुमच्या याच्यामध्ये, मी तुम्हाला अगोदर दिलं होतं. सो दिस इज सिरीज नंबर 2, श्लोक नंबर 14 ते 18. फर्स्ट सिरीज होती श्लोक नंबर 1 ते 13, ज्याच्यात आपण बघितलं होतं की प्रकृतीचे 3 गुण कशा प्रकारे जीवात्म्याला बद्ध करतात. आणि 14 ते 18 मध्ये आपण आता वर्णन बघत आहोत की प्रकृतीचे 3 गुण हे कुठल्या प्रकारचे लक्षणं दाखवतात ज्याच्यावरती जीवात्म्याला बद्ध केलेलं आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. सेकंड सेक्शन चालू आहे आपला. आणि आपण या लास्ट श्लोकामध्ये बघितलं होतं की कशा प्रकारे जर मनुष्य रजोगुणामध्ये जर मेला तर तो सकाम कर्मामध्ये येतो. जर तमोगुणामध्ये मेला या जीवनात तर तो पशु योनीमध्ये जातो, राईट. आणि मग आपण ते स्टडी केलं होतं की कशा प्रकारे काही लोक म्हणतात की एकदा जर तो मनुष्य योनीमध्ये आला तर तो पुन्हा मनुष्य योनीमध्येच राहील, राईट. ख्रिश्चॅनिटीमध्ये असे काही लोक आहेत जे म्हणतात. म्हणून प्रभुपादांनी त्या पर्पटच्या बिगिनिंगलाच सांगितलेलं आहे की आत्म्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला की त्याचे पुन्हा कधीच अधपतन होत नाही, अशी काही लोकांची धारणा असते. अशी काही लोकांची म्हणजे ज्यांना क्लॅरिटी नाहीये सिद्धांत आणि शास्त्राची, हे लोक म्हणतात. पण आता भगवद्गीता आपल्याला स्पष्ट सांगते की यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तम एवते कौन्ते सदा तद भाव भाविता. ज्या प्रकारच्या भावनेमध्ये आपण हे शरीर त्याग करतो त्या प्रकारचं शरीर आपण पुढच्या जन्मात प्राप्त करतो. समजा या जन्मामध्ये मी कुत्र्याची भावना घेऊन जर मेलो असेल तर मी नेक्स्ट जन्माला कुत्रा बनणार. जर मी या जीवनामध्ये मनुष्याची भावना घेऊन मेलो असेल तर मी मनुष्य बनणार पुढच्या जन्मामध्ये, राईट. आणि मी जर देवतांची भावना घेऊन जर मृत्युमुखी पडलो तर मी देवता बनणार. आणि मी जर भक्ताची भावना घेऊन जर शरीर सोडलं तर मी भक्त बनणार आध्यात्मिक जगामध्ये, राईट. अशा प्रकारे 15वा श्लोक होता. त्यानंतर नेक्स्ट श्लोक नंबर 16 मध्ये मग याला पुन्हा हे करतात, समराईज करतात 3 गुणांच्या याला की कुठल्या कुठल्या प्रकारचं फळ प्राप्त होतं गुणांच्या ह्याने. श्लोक नंबर 16 वाचा. प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 16. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. कर्मण सुकृत साऊ सात्विक निर्मलम फलम अजस्तु फल दुःखम ज्ञान तमसा फलम. पुण्य कर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणांमध्ये असल्याचे म्हटले जाते, परंतु रजगुणामध्ये केलेले कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. रजगुणाला डायरेक्ट तमगुणाला डायरेक्ट मूर्खच म्हणून टाकले, राईट. सो सत्वगुण म्हणजे शुद्ध असते, राईट. त्यातनं प्राप्त होणारे फळ. आणि म्हणून प्रभुपादांच्या पर्पटमध्ये एकदम बिगिनिंगला प्रभुपाद लिहितात सत्वगुणामधील पुण्यकर्माचे फळ हे शुद्ध असते, म्हणून मोहातून मुक्त असलेले ऋषी सुखी असतात, राईट. मग आता रजोगुणामध्ये प्रॉब्लेम काय आहे, सत्वगुणाचं आम्हाला कळलं. म्हणून तुम्ही बघत असाल की जे सत्वगुणी जीवन जगतात, स्पेशली ऋषी मुनी महात्मा संत महात्मे, यांचं जीवन सात्विक असतं.
हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्हाला रजोगुण काय असतं, तेव्हा जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला कळेल की सत्वगुणामध्ये प्रॉब्लेम म्हणजे एवढं सुख काय. मग आता एक्झॅक्टली रिव्हर्स सिच्युएशन, तुम्ही जर रजोगुणामध्ये जाल तर प्रभुपाद लिहितात, परंतु रजोगुणयुक्त कर्म हे केवळ दुःखकारच असते. असं का असते तर आता बघा, मोड ऑफ पॅशन किंवा रजोगुण आपल्याला सत्वगुण समजणार नाही काय असतो. म्हणून आपण रजगुणाचं जास्त डिस्क्रिप्शन घेतो का, कारण सध्या आपण ज्या गुणामध्ये गुंतलेलो आहे तो रजगुण आहे, आणि ज्याला रजगुण काय असतो हे कळेल तेव्हा त्याला कळतं सत्वगुण असं असतं. राईट. कधी कधी एक गोष्ट तुम्हाला सांगायला गेलो समजणार नाही. समजा तुम्हाला सांगायचं असेल की चपाती काय असते, राईट. आणि तुम्हाला चपाती जर खायला घालायची तर चपातीचे बेनिफिट काय आहेत, पहिले भाकरी खाऊन काय काय नुकसान होतं ते पहिले समजून घ्या. भाकरी इन द सेन्स की आता काही लोकांना भाकरी जमत नाही, किंवा पाव घ्या, ठीक आहे, पाव बेकरी मधला, पाव खाल्ल्याने काय काय नुकसान होतात हे पहिले समजून घ्या. मग तुम्ही निश्चित विचार करणार की ओ पावापेक्षा बेटर तर पाव जो असतो तो कशाने बनतो, सेम गव्हाने बनतो, राईट, गव्हाच्या पिठाने. आणि चपाती पण गव्हाच्या पिठाने बनते, पण पाव खाल्ल्याने काय त्रास होतो. पण एका डिवडीने आज मला वडापाव दिलेत पार्सल करून. म्हटलं प्रभूजी तुमच्याकरता वडापाव, म्हणून पावाचं उदाहरण मला पटकन लक्षात आलं. सो बेकरी मधला जो पाव आहे तो जर आपण जास्त सेवन केलं तर तुम्हाला माहिती आहे त्याने प्रॉब्लेम होतात आपल्याला, राईट. कधी कधी ठीक आहे, कधी कधी मी वडापाव कधी कधी खातो, त्याने दिले घरनं बनवून प्रसाद. पण तुम्हाला माहिती आहे की पण ज्याला समजवायचं असतं ना की बघ पाव खाल्ल्याने काय काय त्रास होईल, बघ त्रास 1 2 3 4 5 6, हो मग मला काय खाल्लं पाहिजे, चपाती खाल्ली पाहिजे, मग तो चपाती खायला जाईल. आणि जेव्हा तो चपाती खाईल ना तेव्हा ते चपाती खाल्ल्यावर त्याला कळेल की चपातीचे गुण काय असतात. म्हणून आता सध्या आपल्याला सत्वगुणांचे काय गुण आहेत आणि त्याचा फायदा काय कळणार नाही आपल्याला. रजोगुणाने काय काय नुकसान होते पहिले समजून घ्या. मग तुम्ही विचार केला की अरे बापरे म्हणजे रजोगुण नको, आपलं रजोगुणी जीवन नसायला पाहिजे, सात्विक असायला पाहिजे. ओ सत्वगुण आपण ट्राय करूया. मग सत्वगुणाचा अभ्यास केल्याने तुम्हाला कळेल की ओ सत्वगुणामध्ये असं असतं, तेव्हा कळेल जेव्हा प्रॅक्टिस कराल. सो इट इज नॉट सम थेरोटिकल सायन्स. म्हणजे असं नाही की तुम्ही थेअरी वाचता तुम्हाला नाही कळणार तुम्हाला. तुम्ही आता तुम्हाला काय कळणार आहे, रजगुणाचं लक्षण तुम्हाला लगेच कळतं. ओ रजगुण, कारण आपण तेच प्रॅक्टिस करतोय, राईट. म्हणून रजगुणाचे लक्षण सांगितलं लगेच तुम्ही म्हणता ओ हा बरोबर आहे, टिक 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 मला कळतंय कळतंय कळतंय. सत्वगुण काय कळतच नाही का. आता पहिले स्टेटमेंट बघा, सत्वगुणामध्ये पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते म्हणून मोहातून मुक्त असलेले ऋषी सुखी असतात. तुम्ही म्हणाल की हे ऋषी कसे सुखी असतात कळत नाही आम्हाला. यांच्याकडे मोबाईल नाही. तुम्ही बघितलं आता सुद्धा असे बरेच ऋषी आहेत, संत आहेत जे तुम्ही तुम्हाला कधी बघायचं असेल तर असे व्हिडिओ बघा. ते नर्मदेच्या किनाऱ्यावरती असतात बरेच, नर्मदा किंवा हिमालय किंवा बऱ्याच ठिकाणी गंगेच्या किनारी किंवा कुठे वृंदावनमध्ये भजन कर. आपल्या कुठेतरी त्यांची कुटीर आहे, कुठेतरी एक साधा छोटा मोठा. इव्हन तुम्ही राधाकुंडला किंवा इथे जाल, गोवर्धन परिक्रमेला जाल, किती तुम्हाला दिसतील. त्यांचा काय राहण्याचा एक छोटासा झोपडा असतं, काहीतरी असं एक छोटासा. त्या झोपड्यामध्ये सगळं असतं त्यांचं. तिथेच आतमध्ये काही कुकिंग करतात, काही लोक करतात ते मधुकरी करतात, खातात आपलं ते भजन. म्हणजे ज्याला भगवत भजनामध्ये टेस्ट भेटलेली आहे त्याला सांसारिक गोष्टी भेटल्या नाही भेटल्या काय पण भेटल्या जाऊ दे, आपल्याला फक्त शरीर आणि आत्मा एकत्र ठेवायचा म्हणून ते जगत असतात. बाकी त्यांचा आनंद हा भजनामध्येच असतो. तर आपली अशी सिच्युएशन आहे सध्या ह्या क्षणाला. म्हणून तुम्ही बघाल प्रभुपाद सुद्धा पर्पटमध्ये इलॅबोरेटली डिस्क्राईब करतात. तर प्रभुपादाने दिलेलं आहे की ऍक्च्युली ठीक आहे, हे मोड ऑफ सत्वगुणामध्ये तर ही गोष्ट चांगली आहे, पण रजोगुणामध्ये प्रॉब्लेम काय आहे. रजोगुणामध्ये सांगितलेलं आहे, रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख असते. आणि त्याला कारण असं आहे की रजोगुणामध्ये नेहमी कसं असतं, किती जरी भेटलं तरी पण अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे ना. 4 जरी वडेपाव खाऊन झाले अजून द्या. आणि त्यात मी त्यांना म्हटलं माताजी मिरची कुठे तळलेली. ती वडेपाव दिली पण मिरची नाही दिली. हे पूर्ण झालं नाही, आपला प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही, नेक्स्ट टाइम तुम्हाला परत बनवायला लागेल. राईट. सो बेसिकली ही इज नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट ही हॅज रिसिव्ड. आता संतुष्ट व्हायला पाहिजे ना की अरे भेटलं ना बाबा, आता काय मिरची मागतो. किंवा समजा प्रभुपादाने क्लासिक उदाहरण दिलेलं तात्पर्यामध्ये, भौतिक सुख, सेकंड लाईन तुम्ही जाल, भौतिक सुखाकरता केलेले कोणतेही कर्म हे निष्फळच ठरते. हरे कृष्ण. तुम्ही म्हणाल की मग आम्ही निष्फळ आहोत का. म्हणजे विचार करा की आपण या जगामध्ये
ज्या गोष्टींच्या मागे पडलेल्या त्या आपल्या हातात कधी येणार नाहीयेत, आणि हातात जरी आल्या असल्या तरी त्या एवढ्या क्षणिक आहेत आणि एवढ्या टेम्पररी आहेत आणि एवढी भ्रामकता आहे आपल्याकडे की आपल्याला वाटतं की मेरा है मेरा है मेरा है. तो समय आने पे आपको पता चलता है कि तो मेरा है ही नहीं. और उसके बाद जो दुख आपको होगा, अभी तो पक्का दुख हो रहा है, आई मीन टू से दुख नाही कष्ट हो रहा है, क्योंकि ज्याला आपण म्हणतोय आपला आहे त्याला मेंटेन करण्याकरता किती कष्ट लागतात बाबा. आणि एवढं मेंटेन करून सुद्धा, एवढं कष्ट करून सुद्धा इव्हेंच्युअली ऍट वन पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला कळेल की हे तो मेरा है नहीं, अभी मेरे हात से निकल गया. किती त्रास होईल माहिती तुम्हाला? झाला असा तुम्हाला कधी त्रास? एखादी गोष्ट तुम्ही जी कष्टाने कमवली असेल है ना, आणि तुमच्याकडनं काय गेली, हरवली, आहे असं काही उदाहरण? भरपूर उदाहरण आहेत, राईट? तुम्ही आपापली उदाहरणं चेक करा. सर नाव कोणाला उदाहरण द्यायचंय का? तुम्हाला द्यायचं गोपीकांत माताचे उदाहरण? कोणाला द्यायचं उदाहरण? ज्याला द्यायची इच्छा असेल त्यांनी द्या. हरे कृष्ण. ठीक आहे, जाऊ द्या, आपले दुःख आपल्याकडे, राईट? सो नाव प्रभुपाद लिहितात, जर मनुष्याला गगनचुंबी इमारत बांधवायची असेल तर ती बांधून होण्यापूर्वी अतिशय कष्ट सोसावे लागतात. सत्य आहे. तुम्ही बांधले गगनचुंबी इमारत प्रीती गोविंद माताजी? म्हणजे गगनचुंबी म्हणजे आपल्या लेवलची गगनचुंबी जी असेल ती, राईट? सर प्रभुपाद लिहितात, पण ऑफकोर्स तुमचं जे आहे ते गगनचुंबीवर तुमचं काय आहे ते तुम्ही डिवोटी आहात ना, तुमच्या घरामध्ये भगवंत आहे, त्यामुळे ते वेगळी कॅटेगरी आहे. आपण एक साधारण कर्मी करता बोलतोय. जर मनुष्याला गगनचुंबी इमारत बांधवायची असेल तर ती बांधून होण्यापूर्वी अतिशय कष्ट सोसावे लागतात. संपत्तीचा पुरवठा करणाऱ्याला धनप्राप्ती करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तसेच बांधकाम करणाऱ्या कामगारांना देखील भरपूर शारीरिक कष्ट करावे लागतात. राईट? याप्रमाणे दुःख हे असतेच. म्हणून भगवद्गीता सांगते की रजोगुणाच्या प्रभावाखाली गेलेले कोणतेही कर्म हे निश्चितच दुःखकारक ठरते. राईट? यामध्ये तथाकथित थोडेफार मानसिक सुख असू शकते की माझे घर किंवा माझा पैसा आहे, परंतु हे वास्तविक सुख नव्हे. आणि याला असं प्रभुपाद का म्हणतात वास्तविक सुख नव्हे? कारण रजोगुण असा एकदम जबरदस्त भयानक व्हायरस आहे की जो एकदा तुम्हाला लागला की जे तुम्हाला भेटले त्याच्यामध्ये संतुष्टी होतच नाही. तुम्हाला वाटतं अजून पाहिजे. आता समजा तुमच्याकडे जर 2 व्हीलर असेल, म्हणा मला 4 व्हीलर पाहिजे. 4 व्हीलर पाहिजे. कशाला पाहिजे 4 व्हीलर? ना मला पाहिजे 4 व्हीलर. का? कारण रजोगुणाचं लक्षण काय आहे? जे आपल्याकडे नाहीये तेच मागत राहणे. आहे. तुम्हाला अनुभव आला? अनुभव आला का? अनुभव तुम्हाला याचं उदाहरण सांगतो. म्हणजे आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये जे ग्रस्त असतात त्यांना वाटतं की ब्रह्मचारी किती सुखी आहे ना, मस्त आश्रम मध्ये राहतात, किती छान. सकाळी उठले की त्यांचा ब्रेकफास्ट रेडी असतो, काय बनवायचं नाही, काय नाही, आपलं मंगलारती करतात, मस्तपैकी जप करून प्रसाद घेतात. राईट? मग थोडासा आराम पण करतात. 16 माळा त्यांच्या पूर्ण होतात. टाइमावरती त्यांना सगळा प्रसाद रेडी आहे. दुपारी 12 वाजता 1 वाजता अशा प्रकारे त्यांना वाटतं की वाव काय लाईफ आहे यार. प्रचार करतात मस्तपैकी, जगन्नाथपुरीला जाऊन फिरून येतात. आणि आपल्याला कुठं जायला भेटतच नाही. राईट? तुम्ही पण जाल पुढच्या वर्षी नक्कीच. मी तर ठरवलेलं आहे तुम्हाला कोणा घेऊन जाणार आहे. 2026 रथयात्रा आपली एक महायात्रा होईल. म्हणजे 4 वर्षाची जी आपली म्हणजे कमी जे ते एका यात्रेमध्ये पूर्ण होऊन जाईल. राईट? एक मोठ्या यात्रेमध्ये जगन्नाथपुरी मायापूर कंबाईंड. काय तुम्ही सगळं तयार आहात काय? जास्त नाही, 1 आठवड्यामध्ये होऊन जाईल. 1 वीक. राईट? प्रभूजी भरपूर गर्दी असते तिथं. तुम्हाला म्हटलं ना महायात्रा आपली. महायात्रा म्हणजे मोठ्या ठिकाणी जायला पाहिजे आपण. आणि असं काही घाबरायचं नाही. मी पण गेलो होतो, माझ्यासोबत 200 लोक होते. गर्दी असली तर काय झालं, दुरून दुरून बघायचं. शेवटी एकदा रथ थांबले की जगन्नाथ समोर जाऊन बघू शकता तुम्ही. राईट? ते तुम्हाला सगळं गाईडलाईन देईन मी, काळजी नका करू, आपण जाऊ. राईट? सो मी काय सांगत होतो, तुम्ही ट्रॅकच चेंज करून टाकला माझा. ते तर माहिती आहे मला, रजगुणच चालू आहे. हा बोला सुखदारायण माताजी, काय म्हणताय? स्थिती मिळालं तरी समाधान नसतं, नसलेल्या गोष्टींची आपण अपेक्षा करत नसतो. येस, ब्रह्मचारी आश्रमचं उदाहरण देत होतो. राईट?
तुम्ही लोक ट्रॅकवरती नाही आहेत. ठीक आहे चालेल, तुम्ही प्रयत्न करते. सो असं वाटतं गृहस्थ लोकांना की अरे ब्रह्मचारी किती मजेमध्ये आहे, आणि ब्रह्मचारी विचार इथं आश्रम मध्ये बसलेला असतो. आज प्रसाद में क्या आहे, दोडका आहे. दोडका बघून बिचाराचं डोकं एकदम येऊन जातं. अरे यार, घरी असतो तर घरी कसं, तुम्हाला माहिती आहे का आंबोळ्या माहिती आहे का, आंबोळ्या. हा सगळ्यांना माहिती, कोकणी लोकांना माहिती आहे आंबोळ्या, कोकणी लोकांनाच माहिती असतात ते, तुम्हाला बाकी लोकांना कळणार नाही, धुळे वगैरे लोकांना कळणार. आंबोळ्या बेसिकली, आंबोळ्या म्हणजे ते महाराष्ट्रीयन डोसा, पीठ तांदळाच्या पिठा, आपल्या सॉरी तांदळाच्या पिठाचं असतं ते डोसा, बारीक असं बनवतं ते, बोलतं तव्यावरती हे करून. मला आठवतं घरी आम्ही बनवायचे भरपूर, आई वगैरे. तर इथे कधी असं दोडकं दिसलं की ते सगळं आठवतं, अरे कुठे गेलं आपलं ते आंबोळ्या. आणि जी भाजी असते ना, आता समजा एखादी भाजी मास स्केलला बनवली त्याची वेगळी चव होऊन जाते, आणि तेव्हा थोडीशी बनवतात ना, थोडीशी ती वेगळी टेस्ट लागते. तर ऑफकोर्स प्रसाद आहे, पण आपली चेतना जी रजगुणी असेल तर आपल्याला ते पटत नाही. मग तो विचार करत असतो की अरे गृहस्थ लोक किती खुश आहेत ना, किती मजा करतात, त्यांना जे पाहिजे ते प्रसाद, कुठे त्यांना फिरायला द्यायचं, राईट. वेगवेगळे रंगीत कपडे घालतात, आपलं बघा एकच ड्रेस आहे. आणि कधी केस जर पांढरे झाले तर शॅम्पू बिंपू मारतात. राईट. सो रजगुणाचं लक्षण असं आहे की आपल्याकडे जे नाहीये त्याच्यावरतीच जास्त लक्ष जर आपलं लागत असेल, समजून घ्यायचं की आपल्याला रजगुणाने संक्रमित केलेलं आहे. सो बेसिकली कोणी या जगामध्ये सुखी नाहीये. सुखी कोण आहे, जो आपल्या ठिकाणी राहून भजन करत आहे, जो ज्या आश्रम मध्ये आहे तिथे राहून जो भजन करत आहे तो सुखी आहे, आणि जो नुसतं भोजन करत आहे तो सुखी नाहीये. राईट. पण रजगुण काय करतं, रजगुण कम्प्लीटली भ्रमित करून टाकतं की अरे नाही वो सुखी है, अरे वो सुखी है, और वो सामने वाला क्या सोचता है, अरे नहीं वो सुखी है. एक्चुअली संसार में कोई सुखी नहीं है, जो भजन कर रहा है वही सुखी है. हे सूत्र जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण आपल्या आश्रम मध्ये सुखी राहू. राईट. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की ऍक्च्युली रजगुणामध्ये देर इज नो एंड, कि मुझे एक कार चाहिए, फोन चाहिए, आईपैड चाहिए, एक नई पत्नी चाहिए. अभी एक पत्नी ऑलरेडी है ना, नहीं लेकिन ये पत्नी से सेटिस्फॅक्शन नहीं है. अच्छा तो क्या नई पत्नी करोगे. अशा त्या लोकांनी कितीतरी, तुम्ही बघत गेलात वेस्टर्न वर्ल्ड, पश्चिमात्य जगत जे आहे, त्यांना कळत पण नाही की किती लग्न झाले, 1 2 3 4 5 6 7 8. जरा विचार करा, म्हणजे रजोगुणाचा केवढा स्ट्रॉंग प्रभाव आहे. मग तुम्हाला कळलं पाहिजे होतं की अगर एक विवाह करके संतुष्टि नहीं हुई तो दूसरा विवाह करके संतुष्टि होने वाली है क्या. राइट. द प्लेजर्स ऑफ द मटेरियल वर्ल्ड आर सेम, बाकी काय फरक पडणार नाहीये. इटिंग, मेटिंग, स्लीपिंग, डिफेंडिंग, तीच आंबोळी भेटणार आहे. राईट. काय चेंज होणार नाही त्याच्यामध्ये. सो म्हणून प्रभुपाद असे लिहितात की ऍक्च्युली रजोगुणामध्ये, म्हणून भगवंताने सांगितलं रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे. राईट. आणि तमोगुणाला तर प्रभुपाद भगवंत कम्प्लिटली म्हणतात मूर्खपणा, म्हणजे दुःख नाही मूर्खपणा सांगितलं स्ट्रेट. म्हणून तुम्ही जर नेक्स्ट पॅराग्राफ बघितला तुम्हाला दिसेल, तमोगुणाच्या बाबतीत सांगायचे तर कर्म करणारा अज्ञानी असतो, म्हणून त्याने केलेल्या सर्व कर्माची परिणती वर्तमान दुःखामध्ये होतेच, आणि नंतर तो पशु योनीमध्ये पतित होतो. मायाच्या प्रभावामुळे जरी पशूंना कळत नसले तरी पशुजीवने सदैव दुःखमय असते. निष्पाप प्राण्यांची हत्या सुद्धा तमोगुणामुळेच घडते. जनावरांची कत्तल करणारा जाणत नाही की भविष्यामध्ये तो हत्या करीत असलेल्या पशुला असा योग्य देह प्राप्त होईल ज्या योगे तो त्याची हत्या करील. राईट. हा प्रकृतीचा नियम. आणि प्रभुपाद म्हणतात मानव समाजामध्ये जर एकाने दुसऱ्याचा खून केला तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. हा राष्ट्राचा नियम असतो. अज्ञानामुळे लोक जाणत नाहीत की भगवंतांद्वारे संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण केले जाते. प्रत्येक सजीव प्राणी भगवंताच्या पुत्रा समान आहे, आणि एखाद्या मुंगीची हत्याही भगवंत सहन करत नाही. राईट. मग विचार करा, जे लोक आपल्या जिभेच्या संतुष्टी करता मांसाहार करतात, याने किती अज्ञान आणि याने किती त्रास होणार आहे. राईट. अशा प्रकारे तमोगुणाचं काय आहे लक्षण आहे. सो लाईक दॅट प्रभुपाद पुढे त्याला क्लिअरिफाय करतात, एलॅबोरेट करतात की कशा प्रकारे वैदिक संस्कृती म्हणजे कशी असायला पाहिजे. नमो ब्राह्मण देवाय गुरु ब्राह्मण हिताय जगतिताय कृष्णाय गोविंदाय नमः नमः ही प्रार्थना दिलेली आहे. राईट. आणि प्रभुपाद लास्टच्या पॅराग्राफ मध्ये लिहितात, लास्टच्या पॅराग्राफच्या लास्टच्या 4 लाईन मध्ये लिहितात, जी संस्कृती आपल्या नागरिकांना पुढील जन्मी पशु बनण्यासाठी मार्गदर्शन करते. जरा विचार करा.
आपली ही करंट सिव्हिलायझेशन जी आहे, आधुनिक आत्ताची संस्कृती, ही मनुष्याला काय करत आहे, प्रमोट करत आहे की तू बाबा पुढच्या जन्मी काय बन, कुत्रा बन, बैल बन, गाढव बन. जी संस्कृती आपल्या नागरिकांना पुढील जन्मी पशु बनण्यासाठी मार्गदर्शन करते ती निश्चितच मानव संस्कृती नाही. अर्थात आधुनिक संस्कृती रजगुण व तमगुण याच्या प्रभावामुळे पूर्णपणे दिशाभूल झालेली आहे. हे युग अत्यंत भयादायी आहे आणि मानवतेला या भयापासून वाचवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी समाजाला अत्यंत सुगम अशा कृष्ण भावनामृताचा मार्ग प्रदान केला पाहिजे. सो दॅट्स वाय श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत किंवा वेस्टर्न वर्ल्ड मध्ये प्रचार करायला चालू त्यांनी स्टार्ट केलं आणि प्रभुपादांच्या पूर्ण शिक्षेमध्ये सारांश आहे, अध्यात्माचा आज त्यांनी सारांश देऊन ठेवलेला आहे आपल्याला. 16 राऊंड्स आणि 4 नियम, राईट. हे जो कोणी अडॉप्ट करेल त्याला सत्वगुणामध्ये येण्याचे फुल चान्स आहे आणि जो व्यक्ती याच्यापासून दूर जाईल त्याचा सत्वगुण कमी कमी होत जाईल. आणि रजगुणामध्ये एकदा जर तो पिळला गेला, आणि रजगुण कसा आहे की रजगुण मेंटेन राहत नाही, रजगुणामधनं इव्हेंच्युअली हळूहळू तमगुणामध्ये डिग्रेडेशन होतं आणि एकदा तमगुणामध्ये गेला तर त्यातनं पुन्हा वरती उठणं फार कठीण आहे, राईट. इट इज लाईक समथिंग पर्वतावर, पर्वताच्या डोंगरावरनं तुम्ही खाली पडलात तर वरती चढणं कठीण आहे ना. त्याच प्रकारे सत्वगुणामधनं तुम्ही एकदा खाली घसरलात, तुम्ही बघू शकता आपल्या जीवनामध्ये आपली कधी कधी साधना एकदम स्टडीली चालली असेल आणि अचानक तुमचं टाइम टेबल किंवा काहीतरी शेड्यूल एकदम हेवी जेव्हा होऊन जातं तेव्हा खाली खाली घसरते साधना, खाली खाली घसरते. आणि जर तुम्ही सावधानी नाही ठेवली आणि एकदम खाली गेलं तर पुन्हा वर यायला फार कठीण जातं, राईट. सो इट इज लाईक दॅट. सो दॅट्स वाय प्रभुपाद इथे म्हणतात की भगवान म्हणतात की सत्वगुणाचं फळ काय आहे, शुद्ध आहे. हे आता आपल्याला कळणार नाही. हे कधी कळेल आपल्याला, जेव्हा रजगुणाचे लक्षण तुम्ही स्टडी करता. हो, रजगुणामध्ये फार त्रास आहे, म्हणजे सत्वगुण अभ्यास केला पाहिजे. तमगुणाचा आता प्रश्नच नाही, कारण त्याच्यामध्ये काय आहे, दुःख आहे, राईट. हे वर्णन केल्यानंतर पुढे मग 17व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे कुठनं काय उत्पन्न होतं, राईट. वाचा श्लोक नंबर 17 वाचा. चित्रा सुंदरी माताजी वाचा. चित्रा सुंदरी माताजी आहे तिथे. हरे कृष्ण. वाचा श्लोक नंबर 17. तुम्ही माईक म्यूट नाही केला, अनम्यूट नाही केला माताजी, माईक अनम्यूट करा. हरे कृष्ण प्रभुजी. सत्वा संग जायते ज्ञान रजसो लोभ यवच प्रमाद मोह तामसो भवतो ज्ञानमेवच. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजगुणापासून लोभ उत्पन्न होते आणि तमोगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता इंटरेस्टिंग किती महत्वाचं हे स्टेटमेंट आहे. सत्वात संजायते ज्ञानम. भगवंताने असं म्हटलं नाहीये अभ्यासात संजायते ज्ञानम. म्हणजे नुसतं तुम्ही अकॅडमिक स्टडी करून ज्ञान प्राप्त करू शकत नाही, लक्षात ठेवा. ज्ञान हे रजगुण तर डेफिनेटली नाही, त्याच्यामधनं तर हेच नाहीये. नॉलेज जे आपण म्हणतो ना, ज्ञान साक्षात्कार, हा कुठं उत्पन्न होतो, सत्वगुणात उत्पन्न होतो. सत्वगुणाचा जेव्हा आपण वृद्धी करतो, सत्वगुणाचा जेव्हा आपण विकास करतो, तेव्हा सत्वगुणाच्या प्रेझेन्सनेच आपल्याला नॉलेज ऑटोमॅटिक प्रकट होईल. एवढा ऑटोमॅटिक प्रकट होईल, काय होतं ऑटोमॅटिक प्रकट होईल. म्हणण्याचा अर्थ असा आहे की सत्वगुणामध्ये जेव्हा आपण स्थित होऊ तेव्हा आपल्याला गोष्टी प्रॉपर पर्स्पेक्टिव्ह मध्ये दिसतात की मुझे क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, राईट. कारण त्याच्यामध्ये एजिटेशन फार कमी असतं. रजगुणामध्ये कसं आहे, रजगुण आपल्याला एवढा बिझी करून टाकतो की आपल्याला 2 मिनिटं शांत बसून विचार करायला वेळ नाहीये. आणि मनुष्य जोपर्यंत शांतपणे 2 मिनिटं बसून विचार करत नाही तोपर्यंत तो कसा सत्वगुणामध्ये येऊ शकेल. म्हणून इथे भगवंताने म्हटलेलं आहे सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, नुसतं अकॅडमिक स्टडी नाही, राईट. सो इफ आय हॅव टू बिकम नॉलेजेबल, असं नाही की मी भरपूर पुस्तकं वाचली किंवा भरपूर डोक्यामध्ये घातलं नॉलेज तर मी बुद्धिमान झालो नाही. ते तशा प्रकारच्या बुद्धीने काही फायदा नाहीये. आपल्याला बुद्धी कधी भेटेल, जेव्हा आपल्याला सत्वगुणाचा आपण विकास करू, राईट. स्पेशली सत्वगुणाचा विकास कसा होणार आहे, साधना केल्याने होणार, राईट. जेव्हा आपण रेग्युलर साधना करू, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा आपण अशा प्रकारे आध्यात्मिक क्रिया करू, 4 नियम पालन करू आणि आपल्या साधनेला व्यवस्थित दैनंदिन करू, तेव्हा आपण सत्वगुणामध्ये येणार. आणि सत्वगुणामध्ये एकदा आल्यावरती नॉलेज ऑटोमॅटिक रिव्हील होणार आहे. तुम्ही NOI मध्ये सुद्धा स्टडी केलेलं आहे एकदम बिगिनिंगला, तुम्हाला आठवत असेल तर,
राईट. आणि म्हणून बघ ना, कधी कधी लोक म्हणतात की तुम्हाला जर कधी एकदम तुम्ही जर जास्त विचारित असाल, तुम्हाला राग येत असेल ना, 2 मिनिटं शांत राहा, बसा, शांत वाटतं ना, राईट. का? कारण ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली डझंट लीड टू पीस. आपण कसं करतो ना, आपली स्थिती अशी आहे की आपण एक्सटर्नली भरपूर ऍक्शन करतो पण इंटरनली फार रेस्टलेस आहे आपण, राईट. आपल्याला वाटतं की मी जगामध्ये भरपूर काय काय करतोय, पण आतमध्ये आपले किती काय चाललंय आपल्याला माहिती आहे. म्हणून आतमधनं जोपर्यंत आपण स्टेबिलिटी नाही आहे तोपर्यंत बाहेर नुसतं ह्याने काही फायदा नाही आहे की मी किती पॉश आहे, मी किती काय हे आहे, है ना. असे तर कितीतरी लोक आहेत जे बाहेरनं एक्सटर्नली एकदम पॉश दिसतात परंतु इंटरनली एवढे दुःखी आणि कष्टी आहेत. का? त्याला कारण काय आहे? नेक्स्ट जी लाईन दिलेली आहे, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. म्हणजे एक्झॅक्टली सत्वगुणाच्या विरुद्ध. प्रभुपाद तात्पर्य लिहितात, आधुनिक संस्कृती ही जीवनासाठी फारशी हितावा नाही, म्हणून त्यांच्यासाठी कृष्ण भावनामृत विधी सांगण्यात आलेला आहे, राईट. कृष्ण भावनेद्वारे समाजामध्ये सत्वगुणाचा विकास होईल. जेव्हा सत्वगुणाचा विकास होईल तेव्हा लोक वस्तूंना यथार्थ रूपामध्ये पाहू शकतील, राईट. तमोगुणी लोक हे पशुवत असतात आणि म्हणून ते वस्तूंना यथार्थ रूपामध्ये पाहू शकत नाहीत. उदाहरणार्थ, तमोगुणाच्या प्रभावामुळे ते जाणू शकत नाही की प्राण्यांची हत्या केल्याने पुढे जन्मी त्यांचा पशुकडून मारल्या जाण्याची शक्यता आहे. लोकांना वास्तविक ज्ञानाचे शिक्षण नसल्यामुळे ते बेजबाबदार आहेत. हा बेजबाबदार बंद करण्यासाठी सामान्य लोकांमध्ये सत्वगुणाचा कसा विकास करता येईल याचे शिक्षण देण्यात यावे, राईट. सो दॅट्स वाय जे स्टँडर्ड प्रभुपादाने दिलेला फॉर्म्युला आहे 16 राऊंड्स आणि 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स, 4 नियम, याने आपल्याला लोकांना सत्वगुणामध्ये आणता येईल, राईट. प्रभुपादाने पुढे दिलेलं आहे, त्यांना जेव्हा सत्वगुणाचे शिक्षण देण्यात येईल तेव्हा त्यांना वस्तूंचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे ते विवेकी बनतील. अशा रीतीने लोक सुखी आणि वैभवशाली होतील. बहुसंख्य लोक जरी सुखी आणि समृद्ध झाले नाही तरी काही टक्के जरी लोक कृष्ण भावनेचा विकास करून सत्वगुणात स्थित झाले तरी संपूर्ण जगभर सुख शांती नांदण्याची शक्यता. विचार करा, म्हणजे असं जरुरी नाही की पूर्ण जग कृष्ण भावनामय झालं पाहिजे. इव्हन काही पर्सेंटेज जरी कृष्ण भावनामय झाले तरी सुद्धा जगामध्ये सुख शांती नांदू शकते, राईट. नाही तर प्रॉपर लिहितात, अन्यथा जर जग रज आणि तमगुणाच्या आहारी गेले तर शांती समृद्धीची शक्यताच नाहीये. आणि डेफिनेटली रजोगुणाचं पुढे प्रॉपर लिहितात, रजोगुणामध्ये लोक लोभी होतात आणि त्यांच्या इंद्रिय तृप्तीच्या लालसेलाच अंत नसतो. का अंत नसतो? अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. माझ्याकडे 2 व्हीलर आहे तर मला 4 व्हीलर पाहिजे. अच्छा 4 व्हीलर आहे नाही दुसरी नवीन गाडी आणले. अच्छा त्यांनी तर तुम्हाला हे जास्त याच्यात दिसत नसेल कारण आपण तेवढे हे नाही करणार. पण तू म्हणाल की माझ्याकडे एक साडी आली नवीन, आपण त्या माताजीने अजून एक साडी घेतली, त्या साडीला बॉर्डर लय भारी आहे, राईट. त्या माताजीने अजून एक साडी घेतली, त्या साडीला अजून एक नवीन भारी बॉर्डर आहे. मग आता आपण प्रत्येकाच्या लेवलला ते खेळतात. रजगुण कसा असतो ना, तुमच्या लेवलला तुम्हाला मारतो. ज्याचे आयफोनचे कॅपॅसिटी तो म्हणतो आयफोन 15, 16, 17. काय आहे आयफोन 15, 16, 17? आयफोन असतो ना, फोन आहे ना. तसं आपण साडीवरती खेळूया, राईट. आणि ब्रह्मचारी बेचारे प्रसादावरती खेळतात की आज हे प्रसाद ऐसा नहीं, अरे वो ढिवड़ी घर में इतना प्रसाद, अच्छा प्रसाद था ना, अरे मजा आ गया बहुत. प्रसाद होता है किसी घर में भी लो. बट बिकॉज देयर इज अ रजोगुण, डेफिनेटली तुम्ही तुमच्या घरी कोणी आलं त्यांना त्यांच्या आवडीचा प्रसाद द्या. तुम्ही म्हणाल प्रभूजीने सांगितलं होतं की अरे प्रसाद काय बोलायचं नाही, जे भेटलं खायचं, असं नाही. वैष्णव सेवा ही आपल्याकडनं असते, पण जो घरी आलेला गेस्ट त्यांनी अपेक्षा करू नये. आपण वैष्णव सेवा करावी होस्टने, पण गेस्टने अपेक्षा करू नये की मला हे भेटावं ते भेटावं. मग तुम्ही गेस्ट कसे राहाल, राईट. म्हणजे ब्रह्मचारी कसे राहाल, राईट. सो म्हणून दिस इज व्हॉट रजोगुणामध्ये त्रास आहे. आणि प्रभुपाद म्हणून इथे लिहितात, रजोगुणामध्ये आपण पाहू शकतो की मनुष्याकडे जरी पुरेसा पैसा आणि इंद्रिय तृप्ती करण्याची पुरेशी साधने असली तरी सुद्धा त्याला मनशांती लाभत नाही किंवा सुखही लाभत नाही. रजोगुणामध्ये स्थित असल्यामुळे मनुष्याला मनशांती किंवा सुख प्राप्तीची शक्यता नसते. जर त्याला खरोखर सुखी व्हायचे असेल तर त्याच्याकडे असणारा पैसा त्याला मदत करू शकणार नाही. त्याला कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारे स्वतःची सत्वगुणात उन्नती करणे आवश्यक आहे, राईट. का तर प्रभुपाद पुढे देतात, रजोगुणी मनुष्य केवळ मानसिक दृष्ट्या दुःखी असतो असे नव्हे तर व्यवसायही कष्टप्रद असते, राईट. जरा विचार करा ना, म्हणजे आपल्याला पैसे कमवण्याकरता पण किती कष्ट लागतात रजोगुणामध्ये. आणि गॅरंटी आहे का काही की त्या कमवलेल्या पैशाने आपण घरी 2 टाइम जे आपण भाजी भाकरी खातो ते सुखाने खाऊ? नाही, शक्य नाहीये. का शक्य नाहीये? कारण रजोगुणाचा हा स्वभावच असा आहे की त्याच्यामध्ये होणाऱ्या सगळ्या क्रिया ह्या दुःखदायी असतात, राईट.
आपली प्रतिष्ठा राखण्याकरता पुरेसा पैसा मिळवण्यासाठी त्याला अनेक युक्त्या आणि योजना कराव्या लागतात. हे सारे कष्टदायक असते. आणि एवढं सगळे मिळून सुद्धा ते कधी नष्ट होणार काय गॅरंटी नाहीये. राईट. म्हणून जे जगभरामध्ये लोक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करत आहेत, एवढी मोठी एम्पायर सगळं दुनिया डेव्हलप करून सुद्धा जर तुम्हाला अचानक हार्टमध्ये प्रॉब्लेम आला, राईट, किंवा आपल्याला जर म्हणजे कोणाला काय होणार नाही पण काही लोकांना होतो ना, मला कोणाला होणार नाही काय, समजा कोणी एवढं कमवलेलं आहे पण त्याला समजा जर डायजेस्टिव्ह सिस्टमचा प्रॉब्लेमच झाला, तो अन्न पचवू शकत नाही, मग काय खायला विचारा तो. म्हणजे एवढं करून सुद्धा आपली काही गॅरंटी नाही की आपण त्याचा भोग घेऊ शकतो. भोग घेतल्याने भोग घेऊन काय सुखी होणार नाही हे तर माहितीच आपल्याला, पण भोग पण घेण्याची कॅपॅसिटी नसते आपल्याकडे. तर अशा प्रकारे दिस इज मोड ऑफ पॅशन, राईट. ही मिस्ट्री आपल्याला कळली पाहिजे कधी पण सुद्धा. म्हणून प्रभुपाद लिहितात की पैसे मिळाल्याने सुखी होईल व्यक्ती अशी गॅरंटी नाहीये. राईट. जोपर्यंत आपलं हृदय हे शांत नसेल आपण सुखी होऊ शकणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पैसे कमवू नये, घर बांधू नये, सगळं करा. घर बांधा, पैसे कमवा, भरपूर प्रभावशाली व्हा, परंतु त्याच्यामध्ये भगवत भजन करणे फार जरुरी आहे. आपल्या घराला कृष्ण भावनामय बनवणे जरुरी आहे. मग तुम्ही आपल्या घरात असणाऱ्या सोयी सुविधांचा उपयोग भगवंताची सेवा करण्याकरता उपयोग करू शकता. मग तुमच्या घरामध्ये जर भरपूर चांगली एसी लागली असेल तुम्ही शांतपणे बसून जप करू शकता, नाही. राईट. मग काही लोक म्हणतात आम्ही पहिले शांतपणे बसून पिक्चर बघायचो, मग आता जप करायचं शांतपणे बसून. फॅसिलिटी ज्या आहेत त्या आपल्याला भगवत भजन करण्याकरता वापरायच्या आहेत, स्टेबल होण्याकरता. फॅसिलिटीचा उपयोग भौतिक भोग करण्याकरता नाही, नाहीतर त्याने आपल्याला त्रास होईल. आणि अल्टिमेटली फायनली तमोगुण म्हणजे काय, तर तमोगुणाने कष्ट पडतात. तमोगुणामध्ये लोक मूर्ख बनतात. आपल्या परिस्थितीमध्ये निराश झाल्याने ते नशा उत्पन्न करणाऱ्या व्यवस्थांचा आश्रय घेतात आणि अशा रीतीने अज्ञानात अधिकाधिक पतित होतात. त्यांचे भविष्यकालीन जीवन फार अंधकारमय असते. जे लोक दारू पितात, नशा करतात, हे लोक सगळे तमोगुणाच्या आहारी गेलेले आहेत. त्यांचं जीवन सुरुवातीला कष्टप्रद असतं, मध्ये कष्टप्रद असतं आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांना पशुयोनी प्राप्त होते. म्हणजे विचार करा, तमोगुणामध्ये काहीच आनंद नाहीये. कमीत कमी रजोगुणामध्ये सुरुवातीला थोडा आनंद आहे, हलकासा, राईट, पण तमोगुणामध्ये बिलकुल आनंद नाहीये. सो लाईक दॅट ह्या 2 श्लोकामध्ये समराईज केलेलं आहे की 16 मध्ये कुठलं फळ प्राप्त होतं, 17 मध्ये काय ज्ञान उत्पन्न होतं आणि अज्ञान उत्पन्न होतं, राईट. सो सत्वगुणाने ज्ञान होतं, रजगुणाने लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणाने प्रमाद आणि मोह उत्पन्न होतो. म्हणजे आपल्यामध्ये जर कधी जास्त लोभ असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला रजगुणाने ग्रसित केलेला आहे, राईट. हा अध्याय असा आहे की तुम्ही आपल्या जीवनात स्वतःला चेक करू शकता. आता क्लास झाल्यावरती चेक करा, ठीक आहे, की आपल्याला रजोगुण आहे, सत्वगुण आहे की तमोगुण आहे. विचार करा तुम्ही की आपली लालसा किती आहे जगामध्ये, की और चाहिए पैसा, और धन दौलत चाहिए, और चाहिए, इतना चाहिए की भक्ती छोड़ दिया तो भी चलेगा, असा जो विचार आहे असं समजून घ्यायचं की रजोगुणाने आपल्याला कॅप्चर करून टाकलेलं आहे. आणि तुम्ही खुशी असाल, सुखी असाल, ठीक है, आपने मिले भगवान के पास. अच्छा करना है करो, लेकिन 22 घंटा उछल कूद करो, लेकिन 2 घंटा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं असेल तर समजून घ्यायचं आपण सत्वगुणामध्ये आलेलो, राईट. तमोगुणामध्ये तुमच्यापैकी कोणी नसाल एवढी अपेक्षा आहे. तमोगुण म्हणजे काय, मोह, अज्ञान आणि प्रमाद, राईट. त्यानंतर मग 18व्या श्लोकामध्ये भगवंत याला समराईज करतात की कोण कुठे जाईल. मस्त पॉप्युलर श्लोक आहे एकदम. प्रभूजी हरे कृष्ण. येस माताजी बोला. मला असं विचारायचं होतं की हे जे तिन्ही गुण आहेत 3 प्रकारचे, हे आपल्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कमी जास्ती का असतात? म्हणजे आपण काही गतजन्मीचं घेऊन आलेलो आहोत की आपल्या आजूबाजूचे संस्कार आहेत किंवा वातावरण आहे त्यामुळे ते तसं होतं? हे असं आहे की आता तर ऍक्च्युली खिचडीच आहे. कलियुगामध्ये कोणाचं वर्ण कोणाला माहित नाही ऍक्च्युली आयडियली बघायला गेलं तर वेगवेगळे वर्ण हे वेगवेगळ्या गुणामध्ये स्थित असतात. ब्राह्मण हा सत्वगुणामध्ये असतो, क्षत्रिय रजगुणामध्ये असतो, वैश्य रजगुण आणि तमोगुणामध्ये असतो मिक्स, आणि शूद्र हा तमोगुणामध्ये असतो. पण आता कोणाला माहिती आहे का कोणाचा वर्ण काय आहे? कोणी सांगू शकेल का मी क्षत्रिय आहे किंवा मी ब्राह्मण आहे? जरी तुम्ही जातीने असाल तरी पण तुम्ही ऍक्च्युली तुम्ही जसं सांगितलं आपल्या आसपासचे असणाऱ्या जागा, लोक, स्वभाव, वातावरण यामुळे कसं खिचडी झालेली आहे ना की तुम्ही जरी समजा सत्वगुणामध्ये जरी असाल फॉर सम टाइम, पण अचानक तुम्हाला जर
राजसिक वातावरण तुम्हाला भेटलं, समजा तुम्ही आता घरी आहात, सत्वगुणी आहात, ठीक आहे, घरामध्ये सगळं जप करताय, सगळं डिवोशनल ऍटमॉस्फिअर आहे, प्रसाद घेताय, तुम्ही जसं करता बाहेर निघता, ऑफिसला जाता, लगेच तिथे ऑफिसमध्ये ऍटमॉस्फिअर कसं आहे, राजसिक, मग तुम्हाला त्याचा प्रभाव पडणारच ना. आपल्यावरती रजोगुण हवी होऊन जातं, लगेच इच्छा बळकावतात की अरे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे साधना जर आपली वीक असेल तर आपण इमिडिएटली त्याच्या आहारी होऊन जातो, राईट. आणि अचानक तुम्ही मग तिथनं घरी आलात, घरी तुम्हाला मग घरी सत्संग लगेच लावतो, घरची लोक म्हणतात अरे जप झाला का, जप करा, लगेच थोडंसं माइंड स्टेबल व्हायला चालू होतं की नाही जे आहे ते आपण सुखी आहोत, आपली मीठ भाकर जे असेल ते, आपलं जप झालं पाहिजे, भक्ती झाली पाहिजे. तुम्हाला कळलं का माताजी? सो राईट नाव ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम आपल्याला एक्झॅक्टली क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी नाही आहे की आपल्यामध्ये काय कुठला गुण आहे. म्हणून सिंपल समजून घ्यायचं की आपण तमोगुणामध्येच आहे आणि रजोगुणामध्येच आहे, आणि आपला संघर्ष असा असायला पाहिजे की मला यातनं बाहेर निघायचं आहे, राईट. म्हणून जोपर्यंत आपण सत्संग आणि आपलं चॅन्टिंग आणि आपले रिडिंग, हिअरिंग, म्हणजे प्रवचन आपण ऐकतो, शास्त्रांचं पठण करतो, त्याला आपण जेवढं चिकटून राहू तेवढं आपण सत्वगुणामध्ये येऊ. आता डिमार्केशन फक्त 2 कॅटेगरीमध्ये आहे की मी जेवढी चांगली भक्ती करेल तेवढा मी या गुणांपासून मुक्त होईल, जेवढी माझी भक्ती बेकार तेवढा मी या गुणांच्या आहारी गेलेलो आहे. मग ते कधी थोडं मिक्सचर सत्वगुण असेल, कधी तमोगुण असेल, कधी रजगुण असेल. कारण तुम्हाला कॉन्स्टंटली एक पर्टिक्युलर गुण मेंटेन करायला चान्सेस नाहीये हो, संधीच नाहीये. आता एखादा ब्राह्मण जरी असेल तरी पण त्याला ट्रॅव्हल करावं लागतं ना. आता अजामेल होता ना, भागवतमध्ये आहे उदाहरण अजामेलाचं. अजामेल ब्राह्मण होता, सदाचारी होता, घरी होता, वडिलांची सेवा करत होता. वडिलांनी सांगितलं जाऊन मार्केट म्हणजे त्यावेळेला जंगल होतं, त्यानं थोडी लाकडं घेऊन ये, फळं घेऊन ये पूजेला. त्याने बघितलंय का शूद्रनीला, त्याला राजसिक भावना आल्या. मग आता एक अजामेल त्यांनी एक सीन बघितला होता. आपण दिवसात असे कितीतरी सीन बघतो, राईट. आपला मोबाईल आला तर मोबाईलमध्ये हजारो ऍड येतात, कुठले पण चित्र येतात, काही येतात. मग कुठे तुम्हाला चान्स आहे मेंटेन करायचा? जोपर्यंत तुम्ही सतर्क नसेल आणि जोपर्यंत आपण आपल्यामध्ये दृढ इच्छा नसेल भगवत भक्तांच्या संग घ्यायची, आपल्या स्वतःला मॉनिटर करायची किंवा अकाउंटेबल ठेवायची की बाबा तू माझ्यावर लक्ष ठेव बाबा, आहे का तुमच्या जीवनामध्ये असं कोणी डिवोटी ज्याला तुम्ही सांगितलं की माझ्यावर लक्ष ठेव? आहे का कोणी? राईट. कुठे गेला सुखदलाड माताजी? आवाजच बंद झाला. हरे कृष्ण. प्रश्न व्यवस्थित. हा, मग मी विचारलं की तुमच्या जीवनामध्ये असं कोणी आहे का भक्त जो ज्याला तुम्ही सांगितलंय की बाबा माझी साधना बघत राहा रे बाबा? आहे कोणी? असं नाही, पण आमच्या सत्संगमध्ये होते चर्चा या गोष्टींची. नाही, सत्संगमध्ये तर ठीक आहे, ते होते, पण तुम्हाला पर्सनल एक पाहिजे मित्र किंवा मैत्रीण. तुम्ही तर आता तुम्ही लेडीज तुम्हाला मैत्रीण पाहिजे की जी तुम्हाला मध्ये मध्ये डोस देत राहील, इंजेक्शन देत राहील. काय ग, कुठं गेली होती तू 4 दिवस, आली नाही, तुझा जप कसा चालू आहे, असं विचारायला आपल्याला कोणतरी पाहिजे. जर नसेल तर त्याला सांगून ठेवायचं की बघ रे बाबा, मी तर विचारणार नाही, स्वतःहून तुम्हाला विचारत राहा की माझी साधना कशी चालू आहे, माझी चॅन्टिंग कशी चालू आहे, भौतिक इच्छा किती माझ्या कमी झाल्या किंवा वाढल्या, हे सगळं मॉनिटरिंग करायला आपल्याला कोणतरी पाहिजे. त्याशिवाय तुम्ही कसं मेंटेन करणार? तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर हे आहे की आपल्यामध्ये वेगवेगळे गुण का असतात, सेम का नसतं? कारण आपण सेम नसतो, राईट. आपल्याला जर सेम राहायचं असेल, कंटिन्युअस सेम मोड मध्ये, तर आपल्याला सेम मोड मेंटेन करण्याकरता एक मॅनेजर पाहिजे आपल्याला. तर तुम्ही जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी मॅनेजर अपॉइंट केलेला आहे ना, प्रत्येक ठिकाणी मॅनेजर म्हणजे प्रबंधक. तुमच्या घराचं किचन मॅनेज करण्याकरता तुम्ही एक अपॉइंट केलेलं आहे पर्टिक्युलर, भाजी आणणार एक असेल पर्टिक्युलर, रेशन आणणार एक दुकान असेल पर्टिक्युलर, प्रत्येक गोष्टी करता आहे तुमच्याकडे. पण आपल्या डिझायर्स मॅनेज करण्याकरता कोणी आहे का? इच्छांना मॅनेज करण्याकरता कोणी एक मॅनेजर आहे का तुमच्याकडे? हरे कृष्ण. पण म्हणजे पूर्वजन्माचा याचा काही संबंध नाहीये, मागच्या कर्माचा म्हणा की संस्कारांचा? डेफिनेटली आहे ना, पूर्वजन्माचा संस्काराचा परिणाम का नाही? पण पूर्वजन्माच्या संस्कारांचा चांगला परिणाम असून सुद्धा अजामिल, मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, ब्राह्मण परिवारामध्ये ज्याचा जन्म झाला असेल त्याचे पूर्वकर्म तर ब्राह्मणाचे सत्वगुणाचे होते ना, पण संगत त्याला बिघडवते ना लगेच. म्हणून इथे जास्त जोर पूर्वजन्माच्या संस्कारावरती न लावता आता प्रेझेंट मध्ये आपली सिच्युएशन काय त्याच्यावरती जास्त जोर द्या. कारण पूर्वजन्मी जे झालं ते झालं, तुम्ही आता जे आहात ते तुम्ही स्वतःला आता चेंज करू शकत नाही स्वतःहून, किंवा पूर्वजन्माच्या कर्म तुम्ही बदलू शकत नाही. आता तुम्ही जे आहात ते आहात, तुम्ही आता कशा बदलणार स्वतःला? आपल्याकडे जो भक्त असेल तो तुम्हाला बदलेल. सत्संग तर डेफिनेटली आहेच आहे,
त्या सत्संग सुद्धा असा एक भक्त पाहिजे जो तुम्हाला मॉनिटर करेल, तुम्हाला चेक करेल. तो मग तुम्हाला तुमचे गुण हे मेंटेन करायला मदत करेल. राईट. मग आता तुमचे मित्र जर राजसिक असतील ते म्हणतील अरे चल ना किसी होटल में थोडा खा पी के आते. जे कोणी तामसिक व्यक्ती असेल तो म्हणेल की अरे चल दारू पिते थोडासा. आणि कोणी डिवोटी असेल डिवोटी म्हणेल चल ना जगन्नाथपुरी जाते हैं, हरे कृष्ण. राईट. तो म्हणेल चल ना मंदिर जाते हैं यार, थोडा भगवद्गीता पढ़ते हैं. राईट. कोणी असा मित्र असायला पाहिजे ना जो म्हणेल चल ना बैठ के गीता पढ़ते हैं. आहे कोणी असा मित्र? नाहीये. असा मित्र नसेल म्हणजे आपल्याला अलर्ट म्हणजे आपल्याला हे एक तऱ्हेने हे वॉर्निंग आहे तुम्हाला, नाही म्हणजे आम्हा सगळ्यांना. तुम्ही तर चांगली भक्ती करताय की आपल्याला सतर्क व्हायला पाहिजे की अरे बाबा माझ्या जीवनामध्ये कोणी भक्त नाही तुम्हाला विचारतोय. म्हणजे आपण गरीब आहोत. जेवढे तुमच्याकडे भक्त तुम्हाला विचारत असतील ना की भक्ती कसे करायला, तुम्ही तेवढे श्रीमंत आहात भक्तीच्या दृष्टीने. आणि जर तुम्हाला कोणी विचारत नसेल तुम्ही गरीब आहात, दुःखी आणि दरिद्री आहात. तर तुम्हाला जर दुःखी कष्टी व्हायचं नसेल तर अशा 2-3 निवडा आणि त्याला म्हणा की बघ रे बाबा मैं तो खुद से पूछता नहीं हूँ, मैं तो एकदम गिरा हुआ आदमी हूँ. तू ही मुझसे पूछ लेना बार बार कि मेरा भक्ति कैसे चल रहा है, मैं किसे रेगुलर प्रिंसिपल ठीक से फॉलो कर रहा हूँ, नहीं कर रहा हूँ, रीडिंग कर रहा हूँ. राईट. साधना कैसे कर रहा हूँ. कारण जे डिग्रेडेशन आहे ते कुठनं स्टार्ट होतं. पहिले साधना वीक होणार. साधना वीक व्हायला कारण काय आहे? रीडिंग, हिअरिंग, चॅन्टिंग हे कमी होणे. मग हळूहळू मटेरियल डिझायर्स, मग हळूहळू भौतिक इच्छा, भौतिक संघ, आणि मग हळूहळू भक्तिमधनं गायब. दिस इज समथिंग लाईक समरी समथिंग. तुम्हाला भेटलं उत्तर? म्हणजे उत्तर हे तुम्हाला उत्तर आहे की तुम्हाला आता एक मॅनेजर पाहिजे. प्रभूजी असा अनुभव आहे ग्रुपमध्ये की तुम्ही फार बाबा पुढे आहात, तुम्ही फार वाचन करता, आमचं तर काहीच वाचून झालेलं नाहीये, तुमचं तर हे झालंय, तुमची भक्ती शक्ती चालली, म्हणजे हेच उलट ऐकायचं का रे बापरे. मग त्यापेक्षा आपल्या पद्धतीने आपण जे व्यवस्थित सोळा करणं किंवा एक्स्ट्रा जे काही करणं, वाचन रेग्युलरली सगळं ते चालू असतं. म्हणजे आपण आपल्याला स्वतःला मॉनिटर करतोच प्रभूजी की कुठं चाललीये मी, किंवा काय आज राहिलंय माझं, किंवा काय मला जमत नाही, हे तर सेल्फ इंट्रॉस्पेक्शन चालू असतं. पण समावाचा ग्रुपमध्ये लक्षात त्यांचं काय बाबा ते कुठेच असो, या परीक्षा देतात त्या परीक्षा देतात, मग ते मला थोडस म्हणजे तिथे माझा तमोगुण जागृत व्हायला लागतो. उलट होतं म्हणजे माझं समाव. कृष्ण. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की भक्तिशास्त्री ग्रुप मधील कोणीतरी निवडा. सजाती तुम्हाला श्रद्धा माताजी तशा असतात. हल्ली पाय झाले श्रद्धा माताजीने पण दीक्षा घेतल्यापासून त्या खूप बिझी झाल्या, नाही तर त्या होत्या माझ्या म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये असायचो. हल्ली जरा कमी झाले ते. मग तुम्हाला दोघींना अजून कोणतरी तिसरा पाहिजे मॅनेजर. राईट. येस येस. म्हणून त्याला म्हटलेलं आहे, भक्तिविनोद ठाकूर म्हणतात सजातीय आशा संघ. सजातीय म्हणजे सेम जातीवाला. मराठी न्यायचा नाही, म्हणजे सेम डिझायर असणारा. आशा म्हणजे डिझायर्स. राईट. तर तुम्ही निवडा म्हणजे बघा कोण आहे तुमच्याकडे. दॅट इज रिक्वायर्ड. राईट. टू मेंटेन द मोड इन सेम पॅटर्न आणि त्याला अपग्रेड करण्याकरता. राईट. समथिंग लाईक दॅट. शेवटी काय वैष्णव कृपेशिवाय, वैष्णव संघाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. हे आपल्याला हे तथ्य हे स्वीकार करून चाललं पाहिजे. म्हणजे आपण कधीही वैष्णव अपराध करणार नाही, कारण आपल्याकडे गैर वैष्णवाची कृपेशिवाय काही होत नाही. राईट. समथिंग लाईक. अँड देन येस हरे कृष्ण. तो आता मग 18व्या श्लोकामध्ये तुम्ही 18 श्लोक वाचला होता ना कोणीतरी, की नाही वाचला? नाही वाचला. हा ठीक आहे. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत अजून. आपण ह्या श्लोकला पूर्ण करूया. आता ह्या श्लोकाने मग भगवंत सांगतात की कोण कुठे जाईल. वाचा. कोण वाचेल? सेवा कोण लीला माताजी वाचा. श्लोक नंबर 18. हरे कृष्ण. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात, आणि जे निम्न तमगुणात स्थित आहेत त्यांचे नरलोकात अंधपतन होते. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. येस. व्हेरी स्ट्रेट क्लिअर डिमार्केशन. कोण कुठे जाईल. राईट. सत्वगुणी कोण जाईल? वर जाईल. रजोगुणी इथेच राहील हॉटेलमध्ये. आणि तमोगुणी कुठे जाईल? खाली नरक लोकांमध्ये. आणि म्हणून बरेचदा लोक म्हणतात की अरे कोई भी किधर भी जा सकता है, कुछ भी ऐसा नहीं होता है. जिसने जिस गुण का विकास किया है वो वहां पे जाएगा. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात
या श्लोकात प्रकृतीच्या 3 गुणांतील कर्माचे परिणाम अधिक विस्तृतपणे सांगण्यात आलेले आहे. राईट. तर स्वर्गलोकामध्ये उच्चतर लोकात समावेश असलेल्या उच्चतर लोकांच्या मालिकेमध्ये अत्यंत उन्नत अवस्थेतील जीव वास करतात. राईट. सो लाईक दॅट. तर त्याच्यामध्ये पण ग्रेडेशन्स आहेत. स्वर्गलोक म्हणजे उच्चतर लोक म्हणजे काय, स्वर्गलोक, त्याच्यावरती जनलोक, तपलोक, महारलोक. जसं जसं तुम्ही सत्वगुण आणखीन वाढवणार तसं वर जाणार आणि शेवटी सत्वगुणातून मुक्त झाल्यावरती विशुद्ध सत्वगुणात तुम्ही वैकुंठात जाणार. राईट. समथिंग लाईक दॅट. तो अशा या 3 दिशा आहेत, खाली, इथेच आणि वरती. मग आता भगवंत काय करतात या श्लोकानंतर, राईट, नेक्स्ट श्लोकामध्ये तुम्ही जेव्हा जाल 19 श्लोक कनेक्शन ह्याला बघायला गेलं तर 3 डायरेक्शन भगवंताने दिल्या. एक तर तुम्ही खाली जाल, इथेच राहाल किंवा वर जाल. भगवंत म्हणतात इससे भी अलग है चौथा डेस्टिनेशन. हे 3 डेस्टिनेशन तुम्हाला कळले, 3 मार्ग कळले. भगवंत म्हणतात की याच्यापासून चौथा एक अजून वेगळा मार्ग आहे, तो म्हणजे या 3ही गुणातून मुक्त होऊन वैकुंठामध्ये जाणे. आणि तो मार्ग भगवंताने एक्सप्लेन केलेला आहे श्लोक नंबर 19 पासून. सो आय थिंक आपण जर मी ब्रेकअप स्टडी केला तर आपण सेक्शन 2 पूर्ण केलेला आहे. 14 ते 18 प्रकृतीच्या 3 गुणांचा जीवांवरती काय काय परिणाम होत होते. 14 ते 18 आणि 19 ते 27 लास्ट सेक्शन आहे या अध्यायामधला, ज्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा माहिती भेटेल की आपण या प्रकृतीच्या 3 गुणांना पार करून आध्यात्मिक जगामध्ये कसं प्रवेश करू शकतो. राईट. सो दिस इज न्यू सेक्शन स्टार्टिंग श्लोक नंबर 19 पासून. तर आपण ह्याला शुक्रवारी घेऊया आणि हा चॅप्टर शुक्रवारी पूर्ण करू आपण. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर तुम्ही मग तुमची सात्विक भोजन प्रसादी घ्यायला मुक्त आहात. हरे कृष्ण. यात्रा कशी झाली प्रभूजी आपली? यात्रा छान झाली आणि तुम्हाला घेऊन जायचंय पुढच्या वर्षी जाऊ ना प्रभूजी. 2026 रथयात्रा जगन्नाथपुरी. आपला संपूर्ण भक्तिशास्त्री ग्रुप असायला पाहिजे. जगन्नाथपुरी आणि मायापूर दोन्ही एक साथ. प्रभूजी अजून यात्राला गेलेलो नाहीये, फर्स्ट टाइम जाऊ. हा चालेल ना, तुम्हाला फर्स्ट टाइम घेऊन जाऊ आपण डायरेक्ट मोठ्या यात्रेला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि डायरेक्ट 2 मोठे मोठे धाम, पुरी आणि मायापूर. एकदा महाराजांसोबत गेलो होतो यात्रेला. अच्छा. 2006 मध्ये गेलो होतो आम्ही. अच्छा. जेव्हा 5,000 लोक त्याच्यानंतर गेलेलो आहे, पण यात्रेला नाही गेलो. असं मध्ये गेलेलो आहे 2-3 वेळेस, पण यात्रेला एकदा गेलो होतो महाराजांसोबत यात्रेला. चालेल, आपण जाऊ जगन्नाथपुरीला. जाऊ. आता आपल्यासोबत बरोबर लोक आपला. हो. आणि आपली भक्तिशास्त्रीची फायनल आपण तिकडे अवॉर्ड सेरेमनी करू. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहेत? नो क्वेश्चन्स. ओके. सो तुम्ही विश्राम करायला मुक्त आहात. विश्राम करा. मग आपण शुक्रवारी पुन्हा भेटू आणि या अध्यायाला पूर्ण करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्री भगवद गीता की जय. वांछा कल्पतरु वैश्य कृपा. हरे कृष्ण. सिद्धिदेवाचे पतितांना पावने नमो. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. थँक यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरि बोल.